मित्रांनो नमस्कार. इंग्लंड विरुद्ध भारत ही जी पहिली कसोटी आहे ही अतिशय रंजक अवस्थेमध्ये येऊन थांबलेली आहे. आज आणि उद्याचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि दोन्ही संघ हे समसमान संधी या परिस्थितीमध्ये येऊन उभे आहेत. भारतीय क्रिकेट संघाला जर ही कसोटी जिंकायची असेल आणि वाचवायची सुद्धा असेल तरी इंग्लंड संघाला त्यांना 400 धावांचं तरी कमीत कमी आव्हान द्यावं लागेल आणि आजचा संपूर्ण दिवस खेळून काढावा लागेल. ह्याचं कारण असं आहे की इंग्लंडचा संघ ज्या आक्रमकतेने आणि ज्या वेगवान धावगतीने फलंदाजी करतोय त्याच्यावरून असं दिसतं की आज संपूर्ण दिवस जरी भारतीय क्रिकेट संघाने खेळून काढला तरी उद्या असलेल्या 90 षटकांच्या मध्ये इंग्लंडचा संघ 9-36 म्हणजे 300 धावांच्या पुढंपासून ते 400 धावांच्यापर्यंत कुठं जरी त्यांना आव्हान देण्यात आलं तरी त्या धावांचा तो पाठलाग करून विजय मिळवू शकतो. त्यामुळे भारतीय संघाला आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. इतकी चांगली पहिल्या दिवशी कामगिरी केल्याच्या नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाला अपेक्षित कामगिरी करणं झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. भारतीय फलंदाजांनी गमावलं आणि त्याच्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षकांनी गमावलं आणि काल तर बुमराहनी गमावलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बुमराहनी 3 बळी घेतले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये 2 तासाचे जे लंच आवर असतं, लंचपर्यंतचा खेळ असतो, त्यामध्ये बुमराहनी अजून एक तरी बळी घेणं अपेक्षित होतं, जेव्हा की त्याला ते बळी घेणं जमलं नाही. तो एकमेव विकेट टेकिंग गोलंदाज भारताकडे आहे आणि त्यालाच जर बळी मिळत नसतील तर मग भारतीय संघाला बळी मिळण्याचं दुसरं काही कारण दिसत नाही. त्याच्यामुळे बघा ना किती गमतीशीर असतो खेळ. एक दिवस बुमराह 3 बळी घेऊन हिरो होतो आणि दुसऱ्या दिवशी बुमराहला बराच वेळ एका बळीसाठी सुद्धा तरसावं लागते किंवा एक बळीसुद्धा त्याला मिळत नाही. हीच तर ह्या खेळाची खरंच गंमत आहे. एकदिवसीय क्रिकेट आणि T20मध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये हाच फरक आहे की एकदिवसीय क्रिकेट आणि T20मध्ये तेवढा एक दिवस तुम्ही चांगला खेळलात की तुम्ही जिंकता. तो कसोटी क्रिकेटमध्ये तसं नसतं. तुम्ही फक्त एक दिवस चांगले खेळून चालत नाही, संपूर्ण कसोटी म्हणजे ती 3 दिवस चालेल, 4 दिवस चालेल किंवा 5 दिवस चालेल, तुम्हाला नीट खेळावं लागतं आणि प्रत्येक सेशन तुम्हाला चांगला खेळावा लागतो. कसोटी क्रिकेटमध्ये लंचपर्यंतचा एक सेशन असतो, टी टाईमपर्यंतचा एक सेशन असतो आणि खेळ संपतानापर्यंतचा एक सेशन असतो. त्या प्रत्येक सेशनमध्ये 30-30 षटकं टाकली जातात. तर हा प्रत्येक सेशन तुम्हाला चांगला खेळावा लागतो, त्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागते, तेव्हा तुम्ही खेळामध्ये परत येता. त्यामुळे कसोटी क्रिकेटची हीच गंमत, हीच गोडी आणि त्याच्यामुळेच कसोटी क्रिकेटला एवढं महत्त्व आहे, कारण ते खूप अवघड आहे. कधीही कुणीही कमबॅक करू शकतं, कधीही कुणाच्या हातातून कुठलाही सामना कोणत्याही दिवशी निघून जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा नवीन असतो, प्रत्येक डाव हा नवीन असतो आणि म्हणून प्रत्येक संघाचं भाग्य हे प्रत्येक सेशनमध्ये हे नवीन असतं आणि हेच ह्या कसोटीने अतिशय परिपूर्णपणे सिद्ध केलं आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघ वरचढ होता, दुसऱ्या दिवशी मिळालेली जे एक गोळा केलेली पुण्य होती ती भारतीय संघाने गमावली, तिसऱ्या दिवशी पण थोडंसं तसंच झालं असं म्हणावं लागेल आणि आता आज 4था दिवस आहे. कालचा जो खेळ आपण पाहिला त्याच्यामध्ये खरंच सांगतो बुमराहचं अपयश हे भारतीय संघाला इथपर्यंत आणून ठेवण्याला कारणीभूत आहे असं मी मानतो. त्यालाही माहिती होतं गोलंदाजी सुरू करताना की पहिल्या सत्रामध्ये मला 1-2 तरी बळी स्वतःला घ्यावे लागतील जेणेकरून मध्यक्रम जो आहे इंग्लिश फलंदाजीचा तो कोलमडेल. परंतु दुर्दैवाने त्याला ते तसंच करायला जमलं नाही आणि बाकी प्रसिद्ध कृष्णा वगैरेंना जे बळी मिळालेले आहेत ते तर काय फलंदाजीच्या चुका मिळवल्या आहेत, ह्यांचं काही कर्तृत्व नाही. बुमराह जेव्हा बळी घेतो ना त्यावेळेस असं वाटतं की त्याला मानलं पाहिजे, ह्याचं दम आहे याच्यामध्ये. म्हणजे फलंदाजाची कितीही तयारी असेल त्याला बळी न देण्याची तरी तो बळी घेऊ शकतो. उलट सिराज वगैरे प्रसिद्ध कृष्णा यांना फलंदाजांनी मेहरबानी केली तर बळी मिळतात आणि शार्दूल ठाकूर किती बोगस आणि फोल गोलंदाज आहे हे काल सिद्ध झालं. जडेजाची गोलंदाजी बघून मला आजकाल असं वाटायला लागलं की त्याची बहुतेक शेवटची कसोटी मालिका असेल. या कसोटी मालिकेच्या नंतर जडेजा 100% निवृत्त होईल आणि जडेजाला संघातसुद्धा ठेवायचं का नाही याचा विचार टीम मॅनेजमेंटनी केलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. जडेजाला तुम्ही एखादी कसोटी दुसरी कसोटी बाहेर ठेवा परफॉर्मन्स नाही म्हणून, थोडीशी काडी टाका, थोडीशी आग लावा त्याच्या इथे, मग तो कामगिरी करेल. आता हे जे आयतं फुकट खेळणं चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे जडेजाचं असं मला वाटतं. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी फलंदाजी चांगली केली. तो ब्रुक्स नावाचा एक अतिशय सक्षम फलंदाज इंग्लंडकडे आला आहे. केविन पीटरसन नावाचा एक फलंदाज होता इंग्लंडकडे, त्याची ही छोटी आवृत्ती आहे, म्हणजे मला असं वाटतं की ब्रुक्सनी स्वतःला केविन पीटरसनच्या ह्याच्यावरती मॉडेलवरती टाकलेलं आहे. जसं तेंडुलकरच्या मॉडेलवरती सेहवागने स्वतःला टाकलं होतं. विराट कोहलीच्या मॉडेलवरती थोडासा शुभमन गिल गेल्यासारखा वाटतो.
तसंच केविन पीटरसनच्या मॉडेलवरती ब्रुक्स फलंदाजी करतो असं मला वाटतं. तीच आक्रमकता, तीच पद्धत, फ्रंट फुटून सुद्धा चेंडूला पूल मारणं वगैरे, अगदी केविन पीटरसनसारखी त्याची फलंदाजीची शैली आहे. अतिशय चांगला गुणवान फलंदाज आहे. दुर्दैवाने तो 99वरती बाद झाला. म्हणजे हाराकिरी करणं किंवा बेजबाबदारपणे फटका मारणं हे फक्त भारतीय फलंदाजच करत नाहीत, ते इंग्लंडचे फलंदाज करतात. हे त्याच्या त्या फटक्यावरून दिसून आलं. 99वरती होता, त्याला कदाचित अशी खुमखुमी झाली की षटकार मारून मी शतक पूर्ण करेन, आणि त्या खुमखुमीमध्ये त्याचा बळी गेला. गुपचूप टॅप करून 1 रन काढला असतं तरी त्याचं शतक झालं असतं. परंतु होतं असं कधी कधी, माणूस आत्मविश्वासाने जेव्हा भरलेला असतो ना, तर त्यावेळेस त्याचा तोल जाऊच शकतो आणि मग आपण त्याला अति आत्मविश्वास नडला असं म्हणतो. परंतु त्याच्या मुळाशी असलेला आत्मविश्वास ह्या त्या अति आत्मविश्वासाला कारणीभूत असतो, हे पण तेवढं सत्य आहे. परंतु एकूणच जर आपण पाहिलं तर आजचा जो दिवस आहे हा दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मला असं वाटतं की सध्याची जर परिस्थिती पाहिली, जिथं हा सामना उभा आहे, तिथून माझ्या मते तरी इंग्लिश क्रिकेट संघाला आज ॲडव्हान्टेज आहे आजच्या परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे दोन्ही संघाला आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज भारतीय संघाला 90 षटकं खेळून काढणं जरुरी आहे, आणि ही 90 षटकं खेळून काढत असताना 400 तरी धावाचं आव्हान त्यांना इंग्लिश संघाला द्यावं लागेल. इंग्लिश संघ हा शेवटी फलंदाजी करत असल्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज आहे असं मला वाटतं. कारण की समोर आव्हान किती आहे ह्याची ज्या संघाला स्पष्टता असते, मग तो त्या पद्धतीने नियोजन करून फलंदाजी करू शकतो. आता शेवटच्या दिवशी ही खेळपट्टी कशी कामगिरी करणार आहे, वातावरण आणि हवामान कसं राहणार आहे, त्याच्यावरतीही बराचसा खेळ अवलंबून आहे. जर खेळपट्टी थोडीशी बिघडली, थोडीशी फिरकीला तिने साथ दिली, किंवा हवामान जर बदललं आणि स्विंग गोलंदाजीला जर साथ देऊ लागलं, तर मग बुमराह पुढे इंग्लंडचा निभाव लागणं खरंच अवघड आहे. इंग्लंडच्या विजयामध्ये जर आणि भारताच्या पराभवामध्ये जर कुणी उभा आहे तर तो जसप्रीत बुमराह आहे. बुमराहनी जर दुसऱ्या डावामध्ये उत्तम कामगिरी केली तर इंग्लंडचा संघ पराभूत होऊ शकतो, आणि जर दुर्दैवाने बुमराहला ते यश नाही आलं तर मात्र इंग्लंडचा संघ जिंकू शकतो. त्याच्यामुळे इंग्लंडच्या जय आणि पराजयामध्ये जर कोण एक खेळाडू उभा आहे तर त्याचं नाव आहे जसप्रीत बुमराह. त्याच्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. पण तत्पूर्वी भारतीय फलंदाजांना अतिशय जबाबदारीने आजच्या दिवशी खेळ करावा लागेल. KL राहुल 47 धावावरती खेळतो, सेट आहे. त्याला एक मोठं शतक झळकावं लागेल. फक्त 100 धावाकडून चालणार नाही, तर त्याच्यापेक्षाही 140, 150, 160 अशी मोठी खेळी त्याला खेळावी लागेल. त्याच्यानंतर शुभमन गिलला ही जाणीव ठेवावी लागेल की मी कर्णधार आहे, आणि आता हा सामना हा समतोल परिस्थितीमध्ये आहे, बॅलन्समध्ये आहे, आणि माझी कामगिरी कर्णधार म्हणून माझ्या संघासाठी खूप महत्त्वाची आहे. पहिल्या डावात शतक विसरून त्याला या डावामध्ये एक नवीन सुरुवात, तेवढ्याच जबाबदारीपूर्ण त्याला खेळ करावा लागेल ज्या जबाबदारीपूर्ण खेळ त्यांनी पहिल्या डावामध्ये केला. आणि त्याला याही डावामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल. शतक झळकावलं तर खूप चांगली गोष्ट आहे. करुण नायरला सुद्धा पहिल्या डावातलं अपयश दुसऱ्या डावामध्ये भरून काढण्याची संधी आहे. जडेजाला गोलंदाजीत बळी मिळाले नाही तर फलंदाजी तरी कामगिरी करून दाखवावी लागेल. हे सगळं भारतीय फलंदाजांना आजच्या दिवशी अतिशय जबाबदारीने खेळ करून दाखवावं लागेल. परंतु अनुभवी असलेल्या KL राहुलवरती मोठी जबाबदारी आहे की त्यांनी आज एक मोठं शतक भारतीय क्रिकेट संघासाठी झळकवावं लागेल. राहता इंग्लंडचा विषय, इंग्लंडकडनं जर कोणाला लक्ष ठेवायचं असेल तर त्याने बेन स्ट्रोक्सवरती लक्ष ठेवलं पाहिजे. तो निर्णायक गोलंदाज ठरू शकतो. कर्णधार आहे, जबाबदारीची जाणीव आहे, हुशार आहे, आक्रमक आहे, प्रयोगशील आहे. त्याच्यामुळे बेन स्ट्रोक्सची गोलंदाजी हा महत्त्वाचा घटक इंग्लंडच्या गोलंदाजीमध्ये ठरू शकतो, आणि भारताकडनं KL राहुलची फलंदाजी हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. इतरही फलंदाजाला त्याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल. ही कसोटी अतिशय बॅलन्स अवस्थेमध्ये आज आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे, परंतु माझ्या मते इंग्लंडला थोडंसं ॲडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस हा खूप निर्णायक आणि खूप महत्त्वाचा दोन्ही संघासाठी ठरणार आहे. पाहूया काय होतं ते. धन्यवाद.